इब्राहिम गांजावाला की तमंचा से हत्या करने वाले 2 और आरोपियों को तमंचे व मोटरसाइकिल सहित गिरफ्तार कर लिया गया है। उनके नाम शेख शहजाद शेख, रफीक और समीर शेख शब्बीर है। इससे पहले यूसुफ शेख कुरैशी और उनके बेटे रेहान शेख को गिरफ्तार किया जा चुका है। इब्राहिम गांजावाला ने यूसुफ शेख की बेटी का अपहरण कर लिया और पिस्तौल से गोली मारकर हत्या करने से पहले उससे शादी कर ली। खबर है कि इस अपराध में 4 आरोपियों को गिरफ्तार कर लिया गया है। अधीक्षक अनिकेत भारती ने कहा, इब्राहिम गांजावाला याचा मर्डर झाल्यावरून गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने यापूर्वी 2 आरोपितांना अटक करण्यात आली होती। यातील आरोपी रेहान याच्याकडे पोलीस तपासादरम्यान PCR दरम्यान केल्या गेलेल्या तपासामध्ये आणि इतर तांत्रिक विश्लेषणावरून आम्हाला अजून 2 आरोपींची माहिती याच्यामध्ये मिळाली होती। त्या इतर 2 आरोपींना सुद्धा आज आपण अटक केलेली आहे आणि त्यांना सुद्धा कोर्टापुढे हजर करून 2 दिवस आपल्याला PCR मिळाला आहे। एकंदरीत सदर गुन्ह्याचा घटनाक्रम पाहता यातील मुख्य आरोपी रेहान याच्या बहिणीला मैताने पळून नेलेले होते आणि त्या पळून नेल्याचा राग हा आरोपीच्या मनात मैताबद्दल होता। तसे आरोपीने काही लोकांजवळ बोलून सुद्धा दाखवले होते की मी मैताचा खून करणार आहे। त्या अनुषंगाने रेहान या आरोपीने दिलेल्या माहितीवरून सदर गुन्ह्याच्या घटनाक्रमानुसार नमरा मस्जिद जवळील ओवाडी नाल्याजवळील परिसरामध्ये मोटरसायकलवर रेहान आणि मयत हे बसून गेले होते। रात्रीच्या अंधाराच्या वेळीच रेहानने त्याच्याकडील पिस्तल जे आम्ही आता जप्त केले आहे त्या पिस्तलवरून त्यांनी मैताच्या डोक्यामध्ये एक गोळी मारली आणि त्यात तो जागेवरच मयत झाला आणि मग त्या ठिकाणाहून आरोपी रेहान हा पळून गेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने रेहानने दिलेल्या माहितीवरून त्याला बंदुकीसाठी मदत करणारा आरोपी जो मूळचा मालेगावचा आहे पण तो सध्या आता सिल्लोड येथे राहत होता आणि दुसरा आरोपी ज्याने मोटरसायकल घेऊन येऊन आरोपीला घटना ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन गेला होता। असे इतर 2 आरोपी जे आता आम्हाला निष्पन्न झाले होते त्यांना अटक केली आहे। एकंदरीत या गुन्ह्याच्या अनुषंगाने पूर्वीचे 2 आणि आता नव्यानं 2 असे 4 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि गुन्ह्याच्या संबंधाने वापरलेलं पिस्तल, वापरलेले 4 मोबाईल आणि एक 2 व्हीलर अशी आरोपितांकडून पंचनाम्याद्वारे आम्ही जप्त केलेली आहे। सदर खुनाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने मालेगाव शहरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, परंतु मालेगाव शहरातील रमजानपुरा पोलीस स्टेशनचा पूर्ण स्टाफ, त्याचे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सपोनी श्री बडगुजर तसेच स्थानिक गुन्हे शाखा नाशिक आणि मालेगाव येथील पथकामधील पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील आणि दोन्ही पोलीस स्टेशनचे या तपासामध्ये भाग घेतलेले सर्व अधिकारी अंमलदार या सगळ्यांनी मिळून या गुन्ह्यामध्ये अतिशय कमी क्लू असताना कमी कालावधीमध्ये सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। राजधानी हम सबकी राजधानी, ला 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 राजधानी, ओ राजधानी। राजधानी गारमेंट जंक्शन, लेडीज